आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषद ही 2 तास झाला जो कर्मचारीमध्ये अडकलेला आहे त्याला काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही, त्याला कुठल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यात आल्या नाही। जिल्हा आरोग्य अधिकारी हरिदास या ठिकाणी बैठक घेत आहेत। सर्व कर्मचाऱ्याला माहिती आहे की जिल्हा परिषदला हे उत्कृष्ट अधिकारी आहेत, पण कर्मचाऱ्यांनी बी त्यांना कुणाला सांगायला नाही की DHO साहेब जी या ठिकाणी आरोग्याची सुविधा त्याला किती वेळापासून व्यक्ती अडकलाय, काय झालंय? 2 तास झालं तो कर्मचारीमध्ये अडकलेला आहे। काय झालं नेमकं? तो अत्यंत घाबरटपणे वातावरणात आहे। कशामुळे अडकला काय? ते लिफ्टचं काम निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे आणि वारंवार हे लिफ्टचं काम बंद होत आहे आणि लिफ्टचा घोटाळा होतो। त्याच्यामुळं ह्या कामाची पहिली चौकशी झाली पाहिजे। कितवी घटना आहे या महिन्यातली? ही 5वी घटना आहे आणि ही आरोग्य विभागाच्या ठिकाणातच अडकते। फक्त यामध्ये आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत हरिदास साहेब ते पूर्णपणे दोषी आहेत। त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतील ते त्यांनी लक्ष घालायला पाहिजे। जिल्हा परिषदची आत्तापर्यंत सत्ता नव्हती, जिल्हा परिषदमध्ये आरोग्याचं म्हणजे अधिकाऱ्याचं राज्य होतं आणि अधिकाऱ्यांनी कशाही पद्धतीने ही कामं अशी करून घेतलेली आहेत, त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं काम झालेलं आहे। ही खरं तर दिव्यांगांना प्राधान्य असल्यास ह्याच्यासाठी ही लिफ्ट बांधण्यात आलेली आहे, पण वारंवार हिचा घोटाळा होतो। म्हणून माझी अशी विनंती आहे की एखाद्याचा निरपराध माणसाचा जीव जाऊ नये आणि त्याला जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन असलेली जी इमर्जन्सी सेवा आहे जी की जिल्हाधिकारी साहेबांनी बनवलेली आहे आणि शासनाने ती कार्यान्वित असणं गरजेचं आहे। मी 1 तास झालं पाहतोय की तो एक ते अधिकारी आहे तो पळत जातो, पळत येतो, पळत जातो, पळत येतो, अशा दरम्यान 2 तास झालं। हा कर्मचारी जर त्या ठिकाणी किती वेळ झालं नाट्य चालू आहे? 2 तास झालं साहेब। 2 तास आपण आतमधला व्यक्ती काय म्हणताय? आतमधला व्यक्ती टाहो पडतोय आणि बरेच वेळ झालं ते विनंती करतात की मला कशा पद्धतीनं बाहेर तुम्ही काढाल, मला एक मानवतावाद दृष्टिकोन म्हणून मदत करावी अशी त्याची हाक आहे। म्हणून मी तुम्हाला खास फोन केला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।